हॅलो. आज पहिल्यांदाच मी पुस्तकांच्या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करत आहे. मी ऑक्टोबर रीडसाठी 3 पुस्तके मागवलेली आहेत. तर चला मग अनबॉक्स करूया. गेस करा पहिलं पुस्तक कुठलं असेल. 1 2 3 टाडा. तर पहिलं पुस्तक आहे पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली. मी नेहमी वेगवेगळी पुस्तकं वाचत असते, पण व्यक्तिचित्रण कधीच वाचलं नव्हतं. पण मागच्या नवरात्रीत मी बहिणाबाई चौधरी यांच्या बहिणाबाईची गाणी या पुस्तकात व्यक्तिचित्रण करणाऱ्या काही कविता वाचल्या होत्या आणि त्या मला प्रचंड आवडल्या होत्या. तेव्हाच मी ठरवलं होतं की लवकरच एखादं व्यक्तिचित्रण वाचायला घेईल. पण बघता बघता 1 वर्ष झालं आणि मग सर्च केल्यावर हे पुस्तक घ्यावंसं वाटलं. आता मी हे वाचून बघते की हे कसं आहे. नवीन पुस्तकांचा वास खूप छान असतो आणि मला तो खूप आवडतो. कव्हरसुद्धा किती छान आहे. पेजेस क्वालिटी पण उत्तम आहे आणि किमतीच्या मानाने पुस्तकाची क्वालिटी खरंच खूप चांगली वाटते. तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे का? वाचलं असेल तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता वळूया दुसऱ्या पुस्तकाकडे. दुसरं पुस्तक आहे डिरेक्टर्स डायरी. मला एक दिवस स्वतःची फिल्म बनवायची आहे. असं म्हणतात आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यातील सर्व बारकावे आपल्याला माहीत असायला हवेत. फिल्म इंडस्ट्रीतील जे दिग्गज आहेत त्यांच्या अनुभवांचं आणि आयुष्याचं कलेक्शन असलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल की त्यांच्या यशामागचं रहस्य नेमकं काय होतं. तसं मी डिरेक्टर सुभाष घई यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याचा अनुभव घेतलेला आहे. विजेता चित्रपटासाठी मी असोसिएट क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केलेलं आहे आणि तिथे मला सर्वांकडून बरंच काही शिकायला मिळालं. त्या अनुभवाचा उपयोग करून मी आणि माझ्या को-डिरेक्टरनी आमची पहिली शॉर्ट फिल्म चुंगडं द सॅक ही बनवली. पण म्हणतात ना, शिकणं हे शेवटपर्यंत सुरूच असतं. ते कधीही थांबत नसतं आणि थांबूही नये. बघूया या पुस्तकातून मला काय शिकायला मिळेल ते. तर आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या पुस्तकाकडे. गेस करा कुठलं पुस्तक आहे. हे पुस्तक खूप स्पेशल आहे. पुस्तकाचं नाव आहे डीप फोकस. अगेन हे पुस्तक सिमिलर क्षेत्रासंबंधीच आहे. सत्यजित रे हे नावच पुरेसं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख सत्यजित रे यांच्यामुळेच मिळाली. जर तुम्ही त्यांचा पाथेर पांचाली हा सिनेमा बघितला नसेल तर नक्की बघा. सिनेमा म्हणजे काय असतो हे तो चित्रपट पाहिल्यानंतर कळतं. आज सिनेमाकडे बिझनेस म्हणून पाहिलं जातं, पण सिनेमाकडे कला म्हणून पाहण्याची महान दृष्टी रे यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांनी काळाच्या खूप आधी बनवलेल्या फिल्म्स आजही रिलेटेबल आहेत. प्रेक्षकांशी त्या कनेक्ट होतात आणि नेहमी होतील. रे फक्त एक फिल्म मेकर नव्हते तर एक बेस्ट सेलिंग रायटरही होते. त्यांचं लिखाण, फिल्म मेकिंग आणि साहित्याला चित्रपटात कन्वर्ट करताना येणाऱ्या अडचणी आणि बरंच काही हे सगळं या पुस्तकात आहे. आणि माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीसाठी हे नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. तर ही होती 3 पुस्तकं आणि त्यांचं अनबॉक्सिंग. मग तुम्ही ऑक्टोबर महिन्यासाठी कोणती पुस्तकं मागवली आहेत ते कमेंट करून सांगा. कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.